मला वाटत नाही अजित पवार कोण आहेत हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज आहे, तरीही सांगतो। शरद पवार यांचे ते पुतणे सर्वाधिक वेळा म्हणजेच 5 वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला। 1991 पासून बारामती विधानसभेचे आमदार, ग्रामविकास, पाटबंधारे, जलसंपदा अशा महत्त्वाच्या खात्यांचे ते मंत्री राहिलेत। दूध संघाचे, सहकारी बँकेचे आणि अनेक साखर कारखान्याचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले। या व्यतिरिक्तही त्यांचा कारभार आणि त्यांची ओळख मोठी आहे। बारामती म्हटलं की जसं शरद पवार यांचं नाव समोर येतं, अगदी तसंच नाव अजित पवार यांचंही समोर येतं। पण अजित पवारांनी बंड केलं आणि निवडणुकांमध्ये त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला। आपली किती ताकद आहे हे दाखवून देण्यासाठी अजित पवारांना पहिली संधी मिळाली होती, ती म्हणजे लोकसभा निवडणुकीची। या निवडणुकीत दादांनी 4 उमेदवार मैदानात उतरवले होते, त्यातील एक जिंकले। 3 उमेदवारांचा पराभव झाला। यापेक्षा अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा बारामती लोकसभेतून पराभव झाला याचीच चर्चा देशभर झाली। देशभर यासाठीच झाली कारण त्यांच्या विरोधात शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळेंचा विजय झाला होता। असो, अजित पवारांकडून एक संधी गेली असली तरी ताकद दाखवण्याची अजून एक संधी अजित पवारांच्या हातात आहे, ती म्हणजे तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीची। याच विधानसभेत अजित पवारांचा डाव कसा असू शकतो, स्वतःच्या मतदारसंघात अजित पवारांनी काय प्लॅन आखलाय, त्यांच्या विरोधात तयारी करत असलेल्या युगेंद्र पवारांचं काम कुठपर्यंत पोहोचलंय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी सूरज पाटील, लगावबत्तीमध्ये तुमचं स्वागत। व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून, तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा, जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। युगेंद्र पवार शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे पुतणे म्हणजेच अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवारांचे चिरंजीव। अजित पवारांचा सगळ्यात पहिला टास्क हा असणार आहे, तो म्हणजे विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून मिळणाऱ्या जागा। विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार स्वतंत्र लढणार की महायुतीसोबत लढणार यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यानंतर पुन्हा प्रश्न निर्माण होऊ शकतो, तो म्हणजे स्वतंत्र लढले तर अजित पवार किती जागांवरती निवडणूक लढणार आणि महायुतीसोबत लढले तर दादांना किती जागा मिळणार। या जागा मिळाल्याच्या टास्कमधून दादा मोकळे झाले की मग प्रश्न साहजिकच निर्माण होतो, तो म्हणजे अजित पवारांचे किती उमेदवार विजयी होणार आणि किती उमेदवारांचा पराभव होणार। या प्रश्नावर तुमचा अभ्यास झाला असेल तर त्याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा। तोपर्यंत आपण समजून घेऊ की अजित पवारांचं होम ग्राउंड असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाचं नेमकं काय चित्र आहे। मुळात 1982 साली अजित पवारांनी सहकारी साखर कारखान्याचे संचालक होऊन राजकारणात प्रवेश केला। 1991 साली पहिल्याच निवडणुकीत लोकसभेत गेले, पण शरद पवारांमुळे त्यांना लोकसभेचा राजीनामा द्यावा लागला आणि विधानसभेची निवडणूक लढवावी लागली। तिथून पुढे अजित पवार बारामती विधानसभेचे सलग प्रतिनिधित्व करत आहेत, पण यंदा त्यांच्यासमोर अडचण वाढू शकते, ती म्हणजे युगेंद्र पवारांची। विषयाच्या पुढे जाण्याआधी 2014 आणि 2019च्या निकालावर 2 वाक्यात नजर टाकू, म्हणजे अजितदादांचं बारामती विधानसभेत किती वर्चस्व आहे ते कळेल। 2014च्या विधानसभेत अजित पवारांना 1,50,588 मते मिळाली होती, तर त्यांच्या विरोधात भाजपच्या प्रभाकर गावडेंना 60,797 मते मिळाली होती। 2019च्या विधानसभेत अजित पवारांना 1,95,641 मते मिळाली होती, तर त्यांच्या विरोधात भाजपच्या गोपीचंद पडळकरांना 30,370 मते मिळाली होती। इथे गोपीचंद पडळकरांचं डिपॉझिट जप्त झालं होतं। आता बॅक टू युगेंद्र पवार। थोडक्यात सांगायचं म्हणजे युगेंद्र हे पवार कुटुंबाचेच वारसदार आहेत, त्यात ते मूळचे बारामतीचे। अजित पवार विरुद्ध पवार कुटुंबातला उमेदवार अशी ही लढाई पहिल्यांदाच होईल, त्यामुळे इथे दादाच बाजी मारतील हे म्हणणं थोडं गडबडीचं राहील, कारण युगेंद्र पवारांच्या पाठीमागे शरद पवारांची स्ट्रॅटेजी असणार आहे। आता एवढ्यामुळेच युगेंद्र बारामतीतून बाजी मारतील असं म्हटलं तर तुम्हाला इथे पटणार नाही, त्यामुळे युगेंद्र पवारांचं विधानसभेला डोळ्यासमोर ठेवून बारामतीत नेमकं काय सुरू आहे त्यावरही नजर टाकू। अजित पवारांच्या विरोधात जाणारं पहिलं कारण ठरू शकतं ते म्हणजे अजित पवारांचं मतदारांना गृहीत धरणं। बारामतीकरांना अजित पवारांच्या विरोधात योग्य पर्याय नसल्यामुळे आणि शरद पवारांचा पाठिंबा असल्यामुळे आतापर्यंत दादांचा विजय शक्य होता, पण यंदा तशी परिस्थिती नाहीये। पवार कुटुंबातलाच पर्याय अजित पवारांच्या विरोधात असू शकतो, त्यात शरद पवार ही दादांच्या विरोधात आहेत। बारामतीत अजित पवारांच्या विरोधात मतदान करणारा मतदार 2014 मध्ये 60,000 तर 2019 मध्ये 30,000 होता, म्हणजेच अजित पवारांच्या विरोधात मतदान करणारा मतदार काही प्रमाणात बारामतीमध्ये आधीपासूनच आहे। आता फक्त त्यात अजून भर पडेल, ती म्हणजे दुसराही उमेदवार राष्ट्रवादीचाच असल्याने आणि तोही पवार कुटुंबातलाच असल्याने। बारामती विधानसभेत जितका मतदार अजित पवारांना मानतो तितकाच तो शरद पवारांनाही मानतो, त्यामुळे शरद पवारांच्या माध्यमातून युगेंद्र पवारांना मिळणाऱ्या मतांमध्ये अजून वाढ होईल। बारामतीत अजित पवारांनी अनेक ठिकाणी विकास कामं केली, बारामतीचा विकास पुरुष म्हणून ही दादांची ओळख आहे, पण ती कामं शरद पवारांच्या पाठिंब्याने केली असा नरेटिव्ह शरद पवारांच्या कार्यकर्त्यांकडून लोकसभेच्या प्रचारातूनच सेट करण्यात आलाय, त्यामुळे शरद पवारांचं स्थान बारामतीत अजून पक्क झालंय। कार्यकर्ते जोडण्यासाठी युगेंद्र पवारांकडे संस्था आहेत,
त्या संस्थांच्या माध्यमातून थेट तरुणांच्या संपर्कात राहण्याचं काम युगेंद्र पवारांनी सुरू केले। त्या विरोधात अजित पवारांचे दोन चिरंजीव पार्थ आणि जय हे मात्र तरुणांमध्ये कमी वावरताना दिसतात। अजित पवारांचं बोलायचं झाल्यास त्यांच्याकडे अनेक दूध संस्थांच्या माध्यमातून निर्माण झालेले नेटवर्क आहेच, पण त्यातही असलेल्या गटातटाच्या राजकारणाचा तोटा दादांच्या अंगलट येऊ शकतो। शेतकऱ्यांना आपल्या बाजूने घेण्यासाठी युगेंद्र पवारांनी आपल्या शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून एक स्कीम सुरू केली आहे। ती म्हणजे शरयू फाउंडेशनच्या वतीने शेतकऱ्यांना विहिरी खोदून द्यायचं। शेतकऱ्यांनी फक्त डिझेलचा खर्च पाहायचा, त्यासाठी लागणारी इतर यंत्रणा शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून पुरवली जाईल। युगेंद्र पवारांचा शरयू साखर कारखान्याच्या माध्यमातून असलेला संपर्क आणि रोहित पवारांचा बारामती ॲग्रो फॅक्टरीच्या माध्यमातून असलेला संपर्क हा युगेंद्र पवारांची ताकद स्ट्रॉंग करताना दिसतोय। तर दर मंगळवारी जनता दरबार आणि त्या दरबाराच्या सामान्यांना थेट असलेला ॲक्सेस यामुळेच युगेंद्र पवारांशी अनेक सामान्य नागरिक कनेक्ट होताना दिसतोय। अशाच एका जनता दरबाराला शरद पवारांनी हजेरी लावल्याचा व्हिडिओ ही कदाचित तुमच्यापासून लांब राहिला नसेल। फक्त तो एकच व्हिडिओ नाही, तर युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे दादा बदलण्याच्या केलेल्या मागणीचा व्हिडिओही तुमच्यापर्यंत पोहोचला असेल। युगेंद्र पवारांकडून अजित पवारांचा पराभव होईल हे सांगणं सध्या तरी गडबडीचं ठरेल, पण आता पाहिलेली ही तीच कारणं आहेत ज्यामुळे अजित पवारांना बारामती विधानसभा नेहमीप्रमाणे सोपी जाणार नाही। जशी बारामती लोकसभा अजित पवारांना जड गेली किंबहुना ती महागात पडली, तशाच प्रकारचं चित्र सध्या तरी बारामती विधानसभेचं आहे हे नक्की। बाकी तुमचा अभ्यास झाला असेल किंवा तुम्ही बारामती विधानसभेचे मतदार असाल तर तुम्ही पाहिलेली परिस्थिती काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगाव बत्तीच्या YouTube चॅनलला आता सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी धन्यवाद।